माझ्या मेहुण्याला असं वाटतं की तो गेल्या 10 वर्षांपासून एकाच महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, पण तिचं म्हणणं आहे की त्यांनी गेल्या 10 वर्षात एकमेकांशी बोलणं सुद्धा केलेलं नाही. अनेक वर्षांपासून माझा मेहुण्या जिम आम्हाला सांगत होता की तो ब्रेडी नावाच्या महिलेसोबत एका गंभीर नात्यात आहे. तिच्यासोबत राहण्यासाठी तो कुटुंबातील सुट्ट्यांकडे दुर्लक्ष करायचा, आमच्यासमोर फोनवर तिच्याशी बोलल्याचं नाटक करायचा आणि अगदी तो दावा करायचा की ती त्याच्याच फोन प्लॅनवर आहे. त्याला तिच्याबद्दल सर्व काही माहीत होतं. तिच्या आरोग्याच्या समस्या, तिच्या भाची-भाच्यांची नावं आणि अगदी तिच्या कुत्र्याने द्राक्ष खाल्ल्याची एक छोटीशी गोष्ट सुद्धा. पण एक समस्या होती, मी तिला कधीच प्रत्यक्षात भेटले नव्हते. जिमकडे नेहमीच एखादं कारण असायचं की ती लग्नाला किंवा कौटुंबिक कार्यक्रमांना का येऊ शकत नाही. गोष्टी तेव्हा विचित्र झाल्या जेव्हा माझ्या पतीला फेसबुकवर ब्रेडीचा एका फायर फायटरला किस करतानाचा फोटो सापडला. जिम कित्येक महिने खूप दुःखी होता, पण त्यानंतर तो पुन्हा ते दोघे एकत्र असल्याचं नाटक करू लागला. शेवटी मी माझ्या मुलाच्या वाढदिवसाला आमंत्रित करण्यासाठी इन्स्टाग्रामवर ब्रेडीला मेसेज करण्याचा निर्णय घेतला. तिचं उत्तर म्हणजे एक मोठा धमाका होता. तिने मला सांगितलं की तिने गेल्या 10 वर्षात जिमशी बोलणं केलेलं नाही आणि पुन्हा कधीच बोलण्याची तिची इच्छा नाही. जिमला लगेच घबरायला सुरुवात झाली. तो मला तिला ब्लॉक करण्याची विनंती करू लागला, असं सांगून की ते फक्त आपल्यातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जेव्हा मी ब्रेडीला सांगितलं की जिमला तिच्या आयुष्यातील बारकावे माहीत आहेत, तेव्हा ती खूप हादरली. तिने मला सांगितलं की तिच्याकडे त्याचा फोन नंबर सुद्धा नाहीये. मग आम्हाला गुपित समजलं. ब्रेडीने तिच्या आईला फोन केला आणि तिच्या आईने कबूल केलं की ती अनेक वर्षांपासून जिमच्या संपर्कात होती, फक्त आयुष्याबद्दल गप्पा मारण्यासाठी. असं दिसतंय की त्या आईला आपल्या मुलीबद्दल एक वेगळंच वेड आहे आणि ती जिमला ब्रेडीच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीची माहिती देत होती. आता आमच्यासमोर एक भयानक प्रश्न उरला आहे. जिम फक्त भ्रमिष्ट आहे की त्याचे प्रत्यक्षात त्या आईसोबतच काहीतरी गुप्त नाते आहे?